नमस्कार. आज आपण मूळव्याध किंवा हेमोरॉइड्स या सामान्य पण महत्त्वाच्या आरोग्य समस्येबद्दल माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ मूळव्याधाची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर वैज्ञानिक, सहानुभूतीपूर्ण आणि व्यावसायिक दृष्टिकोन देतो. आमचा उद्देश मूळव्याधाबद्दलची भीती कमी करून योग्य माहिती आणि सोपे उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. मूळव्याध ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. लाखो लोक यातून जातात. त्यामुळे घाबरून जाण्याची किंवा संकोच करण्याची गरज नाही. योग्य माहिती मिळाल्यास यावर सहज नियंत्रण मिळवता येते. चला तर मग आधी समजून घेऊया की मूळव्याध म्हणजे नेमके काय आहे. आपल्या गुदद्वाराजवळ एनस रक्तवाहिन्यांचे एक नैसर्गिक जाळे असते, ज्याला पाईल सिस्टम किंवा हेमोरॉइडल कुशन्स म्हणतात. हे शौच नियंत्रित करण्यास मदत करतात. जेव्हा या रक्तवाहिन्यांवर ताण येतो तेव्हा त्यांना सूज येते, त्या फुगतात आणि त्यामुळे मूळव्याध हेमोरॉइड्स तयार होतो. ही सूज आतमध्ये किंवा बाहेरच्या त्वचेखाली असू शकते. आता आपण मूळव्याध होण्याच्या मुख्य कारणांवर एक नजर टाकूया. शौचाला जास्त वेळ बसणे किंवा शौचाच्या वेळी अति ताण देणे हे मूळव्याधाचे एक मोठे कारण आहे. यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो. बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन हे प्रमुख कारण आहे. तसेच आहारात फायबरचे प्रमाण कमी असल्यास शौच कडक होते, ज्यामुळे जास्त ताण द्यावा लागतो. पुरेसे पाणी न पिणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही पचनक्रिया मंदावते आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. आता मूळव्याधाची काही सामान्य लक्षणे कोणती आहेत ते पाहूया. शौचाच्या वेळी वेदना नसलेला चमकदार लाल रक्ताचा स्त्राव होणे हे मूळव्याधाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. हे रक्त सुजलेल्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे येते. या व्यतिरिक्त गुदद्वाराजवळ दुखणे, जळजळ होणे किंवा सतत खाज येणे ही देखील मूळव्याधाची लक्षणे असू शकतात. आनंदाची गोष्ट अशी आहे की जीवनशैलीत साधे बदल करून मूळव्याध टाळता येतो किंवा त्याची लक्षणे कमी करता येतात. तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य जसे की ओट्स, गव्हाची भाकरी यांचा समावेश करा. फायबरमुळे शौच मऊ होते आणि ताण देण्याची गरज पडत नाही. दिवसभरात पुरेसे पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि शौच व्यवस्थित होण्यास मदत होते. नियमित व्यायाम करा. शारीरिक हालचालीमुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते. जास्त वेळ एकाच जागी बसणे टाळा. मूळव्याध ही उपचार करण्यायोग्य स्थिती आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. जर लक्षणे कायम राहिली किंवा ती त्रासदायक वाटत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत. निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही मूळव्याधासारख्या समस्या सहज टाळू शकता. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.